त्या तेजपुंज अग्निपुत्र सुदर्शनने प्रतिज्ञा केली की मी गृहस्थाश्रमात राहूनच मृत्यूवर विजय मिळवेन. तो ओघवतीला म्हणाला, गृहस्थाश्रमात अतिथी सत्कार सर्वात महत्वाचा आहे. अतिथी संतुष्ट राहील अशी प्रत्येक गोष्ट तू कर. स्वतःच्या शरीराचे दान करावे लागले तरी तू ते करावे. तेव्हा मी घरात असू दे अथवा नसू दे, तू अतिथीचा कधीही अवमान करू नकोस. पतिव्रता ओघवतीने पतीची आज्ञा शिरसावंद्य मानली. सुदर्शनला जिंकण्याची प्रतीक्षा करणारा मृत्यू सतत त्याच्या भोवती घोटाळत होता, परंतु सुदर्शनला मात्र याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एकदा सुदर्शन अग्नीसाठी समिधा आणण्यास गेला असताना एक तेजपुंज अतिथी त्याच्या आश्रमाच्या दाराशी आला व ओघवतीला म्हणाला, गृहस्थाश्रमाने मान्य केलेला धर्म तुला मान्य असेल तर तुझ्याकडून आतिथ्य करून घेण्याची मला इच्छा आहे. त्याला आसन व पादोदक दिल्यानंतर ओघवतीने विचारले की आपली काय इच्छा आहे. तेव्हा तो अतिथी म्हणाला, मला तुझीच इच्छा आहे. स्वतःला अर्पण करून मला संतुष्ट कर. तेव्हा तिला पतीने केलेल्या आज्ञेचे स्मरण झाले. अतिथी जोरजोराने हसत तिचा हात धरून आश्रमाच्या आत गेला. थोड्या वेळाने सुदर्शन घरी परतला व पत्नीला हाका मारू लागला. तोपर्यंत अतिथीने तिला दोन्ही हातांनी कवेत घेतले होते, त्यामुळे तिने काहीच उत्तर दिले नाही. आपण भ्रष्ट झालो या कल्पनेने तिला अत्यंत लाज वाटली व ती स्तब्ध राहिली. तेव्हा आतून त्या अतिथीने उत्तर दिले, अतिथी धर्माचे पालन करण्याकरता तुझी पत्नी स्वेच्छेने संभोगार्थ माझ्या स्वाधीन झालेली आहे. तेव्हा या ठिकाणी जे शासन योग्य आहे ते तू कर. सुदर्शनच्या मागेच उभ्या असलेल्या मृत्यूला वाटले की आता हा दंड उगारून अतिथीच्या मागे लागेल व माझा कार्यभाग साध्य होईल. सुदर्शनने मनाने, आचरणाने, नेत्राने तसेच वाणीने मत्सराचा त्याग केलेला असल्याने तो म्हणाला, माझी पत्नी योग्य तेच करीत आहे. हे अतिथी, तुझे प्रेम सफल हो.